श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1147. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि भरतजींचा संवाद बघितला. ज्या भरतजींना संत आणि असंत यांची लक्षणं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्याकडून ऐकायची होती, त्या भरताची इच्छा जाणून स्वयं प्रभू रामचंद्र संतांची लक्षणं भरतजींना सांगू लागतात. सर्वप्रथम प्रभू रामचंद्र भरताला संत आणि असंतचा परस्पर नातं काय असतं हे समजावून सांगताना म्हणतात की जिमी कुठार चंदन आचरणी. जशी कुऱ्हाड आणि चंदनाचं परस्पर आचरण असावं त्याप्रमाणे संत आणि असंताचे स्वभाव असतात. संत हा चंदनाच्या वृक्षाप्रमाणे नित्य दरवळत असतो, लोकांना प्रसन्नता, मांगल्य, शीतलता प्रदान करत असतो. हा त्याचा स्वभावच आहे. आणि या उलट कुऱ्हाड ही ज्या ठिकाणी ज्या पद्धतीने येईल तिथं केवळ विघटन करणं, तोडून टाकणं हेच कार्य करत असते. आपण त्यामध्ये कुऱ्हाडीचे वेगवेगळे प्रकार देखील बघितले. वैचारिक कुऱ्हाड जी समाजामध्ये विघटन करते, सांप्रदायिक कुऱ्हाड जी एकाच भगवंताला प्राप्त करणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांना वेगवेगळे तत्व या रूपाने सांगू लागते. राष्ट्र, धर्म ह्या देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कुऱ्हाडीच आहेत, जे मानवतेपासून परस्परांना दूर ठेवत असतात. अशा या कुऱ्हाडीच्या समोर हे चंदनरूपी संताचा वृक्ष जेव्हा येतो, आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे, जणू काही ही कुऱ्हाड या अत्यंत विरळ्या असलेल्या संतरूपी चंदन वृक्षांना शोधतच असते. ज्या संतांना डिवचल्यामुळे त्यांना एक विशेष अमानुष असा आनंद होत असतो. अशा या कुऱ्हाडीने जेव्हा जेव्हा या संतांवरती घाव घातलेले आहेत, तेव्हा तेव्हा संतांनी हे अत्यंत निमूटपणे, शांतपणे सहन केलेत. आणि त्याच वेळेला कुऱ्हाडीला मात्र आपला सुगंध द्यायला ते विसरलेले नाहीत. असं हे संत चरित्र आपण श्री महाराजांच्या कथा प्रसंगांमधून बघितलं. सज्जनो, आपण चौपायांच्या गायन कालच्याच कथा चिंतनामध्ये केलेलं आहे, त्यामुळं पुनश्च चौपाया गाण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आपण थेट प्रभू रामचंद्र आणि भरतजींच्या या संवादातून संतांची लक्षणं जाणण्याचा गुरुकृपेने प्रयत्न करूयात. मला श्री महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आठवतो की जेव्हा गोंदोल्यामध्ये श्री महाराजांची थट्टा करण्यासाठी, त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिथल्या एका शाळा मास्तरने महाराजांच्या वरती खाज येणार पावडर त्यांच्या उघड्या अंगावरती टाकली, आणि त्यामुळे श्री महाराजांच्या अंगाला प्रचंड दाह झाला. महाराजांनी त्याला केवळ जवळ बोलून एवढं सांगितलं की संताची अशी परीक्षा घेऊ नकोस. सज्जनो, संताची परीक्षा घेण्यासाठी आज अनेक लोक उत्सुक असतात, परंतु त्यांना हे माहित नाही की या परीक्षेच्या परिणितीमधून संत तर आपल्याला नित्य सुगंधच देईल. या अग्निदिव्यामधून सोन्यासारखा तो अत्यंत विलक्षण पद्धतीने चमकूच लागेल, परंतु ही परीक्षा घेण्याचं एक भयानक पातक जे या जीवांकडून घडतं, त्याने मात्र एक खूप मोठं महाभारत रचलं जात असतं. आपण एकादश स्कंदामध्ये या द्वारकेला बुडवण्याचं प्रयोजन हे या संत अपराधामधूनच प्रभास क्षेत्री कसं झालं ती कथा जाणतोच. या यादवांपैकी एकाच्या पोटाला मुसळ बांधून हे यादव संत मुनींना विचारतायत
की ही पोटेशी आहे, हिला काय होईल. आणि त्यावेळेला संत त्यांची ही थट्टा मस्करीचा स्वभाव पाहून स्पष्ट प्रतिपादन करतात की ह्याला मुसळ होईल आणि तेच तुमच्या कुळाचा नाश करेल. हे ऐकल्यानंतर यादवांची काय घाबरगुंडी होती हे आपण जाणतोच. त्यानंतर या मुसळाला नाश करण्यासाठी ते काय वेगवेगळे प्रयोग करतात ते देखील आपण जाणतो. परंतु शेवटी संतांच्या या वाणीतून बाहेर पडलेला हा शब्द भगवंत सत्य करतो. सज्जनो, संताची परीक्षा घेण्यासाठी आपण कधीच या अशा अपप्रवृत्तींचा मार्ग धरू नये. कारण ते जे पातक आपल्याला लागतं त्यासाठी अनेकदा संत तर आपल्याला क्षमा करून टाकेल. परंतु आपण आता उत्तरकांडामध्येच काकभुशुंडींचं चरित्र अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये किती शापांच्या मालिकेमधून काकभुशुंडी जात आहेत. या उज्जैनच्या महाकालेश्वराच्या मंदिरामध्ये काकभुशुंडींच्या कडून चुकून आपल्या गुरुचा अपमान होतो. आणि तो देखील कसा की गुरूंची स्वारी आलेली आहे आणि काकभुशुंडी जप करत बसतो, उठून त्यांना नमस्कार करत नाही. हे एवढंच पातक या उज्जैनच्या महाकालेश्वराला संताप आणतं आणि त्याला रवरव नरकामध्ये खिचपत पडण्याचा शाप महादेवाकडून दिला जातो. सज्जनो, त्यामुळे सद्गुरूचा अपमान, संताचा अपमान आम्हाला काय देतं? गोस्वामीजी आम्हाला यास चंदन आणि कुऱ्हाड याच उदाहरणातून सांगू लागतात. ताते सुरसी सन चढत जगबल्लभ श्रीखंड अनलदाही पीटत घनही परसु बदन यह दंड. या संतांचा केलेला अपमान, त्यांच्यावरती चालवलेली ही कुऱ्हाड, जशी लौकिक जगामध्ये कुऱ्हाडीच्या पात्याला केवळ उष्णता आणि त्यानंतर घणाचे ठोके हेच प्राप्त करून देतात, त्याप्रमाणे अधिदैविक असलेल्या या पातकामुळं जीवाला मृत्यू पश्चात अनंत यातनांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे कदाचित गुरु सेवा घडली नाही तरी देखील आपण गुरुचा अवमान तर करत नाही ना. पूज्य बाबा म्हणायचे ना की श्री महाराजांचं नाव मोठं करण्यापेक्षा आपल्या आचरणामुळं श्री महाराजांच्या नावाला कुठं धक्का तर लागत नाही ना, याची जरी आपण काळजी घेतली तरी देखील खूप मोठी गुरुसेवा घडेल. आपल्या गुरुला आपण पराजित करू नये. एवढं जरी आपण साधलं तरी परमार्थामध्ये आपल्याकडून खूप काही साधलं गेलं. गोस्वामीजी म्हणतात की या संतांचा अपराध करणाऱ्याला भगवंत हा कधीच सोडत नाही. भगवंताला आपला दास अत्यंत प्रिय आहे आणि दासाचा अवमान करणारा हाच त्याच्यासाठी शत्रू ठरतो. प्रभू रामचंद्र भरताला या संतांचे गुण सांगू लागतात. भरता, मी तुला एक गुणधर्म सांगितला की संत हे चंदनासारखे आहेत, संत हे कमळासारखे देखील आहेत. बर का, ज्याप्रमाणे कमळ चिखलामध्ये आहे, दलदलीमध्ये आहे, तरी देखील या सगळ्यांपासून ते अलिप्त आहे. ते स्वतः सुप्रसन्न आहे. कुठल्याही या दलदलीच्या कणाला आपल्या स्वतःवरती न बसवू देता अत्यंत स्वच्छ रूपाने ते या नदी पात्रामध्ये निवास करते. त्याप्रमाणे संत देखील समाज जीवनामध्ये या विषयी लोकांमध्ये राहत असताना एखाद्या कमळाप्रमाणे अलिप्त असतो, आपल्या स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न असतो. अशा विषयी लोकांमध्ये राहत असताना देखील एखाद्या कमळाप्रमाणे प्रफुल्लित असतो. विषय अलंपट, किती सुंदर शब्द वापरलाय, अलंपट. कारण आम्ही विषयी लोक बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी नुसते वेडावत नाही तर आम्ही लंपट होऊन जातो. लंपट याचा अर्थ त्या गोष्टीच्या शिवाय राहता येणं अशक्य आहे. आपण बघतो सर्वसामान्यांमध्ये कोणी पैशासाठी लंपट आहे, कोणी काम वासनेपायी लंपट आहे, कोणी आपल्या रसनेचे स्वाद पुरवण्यासाठी लंपट आहे. संत देखील या विषयी लोकांच्या समवेत राहिले.
परंतु त्यांना मात्र कधीच या विषयाचा कुठलाही रस या स्थितीपर्यंत घेऊन जाऊ शकलेला नाही. सज्जनो, हे संतांना कसं जमतं बरं? कारण साधं आहे. आपल्याला उपमन्यूची गोष्ट आठवते की जेव्हा त्याला खऱ्या दुधाची चव कळाली तेव्हा आई आपल्याला घरामध्ये जे पाण्याला पीठ लावून दूध म्हणून पाजतीये ते दूध आवडेनासं त्याला झालं होतं. तशी संतांनी एकदा का या आत्मानुभूतीची चव चाखली की या विषयाचा कुठलाही रस त्यांना आत्कृष्टच करून घेऊ शकत नाही. आणि तशी स्थिती आली कीच आम्ही जीवनामध्ये अलंपट या भावनेला जाणू शकतो. संत हे शील आणि सद्गुणांची खाण असतात. बघा, नीतिमत्ता या शब्दाची जर आम्हाला खरी प्रचिती घ्यायची असेल तर संतांचं जीवन आपण अभ्यासावं. संत हे चालतं बोलतं शील याचं रूप आहे. संतांचं जीवन हे जणू काही सद्गुणांची खाण आहे. आपण जाणता की श्री महाराजांना दम्याचा त्रास होता. एकदा नदीवरून येताना त्यांना इतकी दम्याची उबळ आली की 2 लोकांच्या खांद्यावरती हात ठेवून श्री महाराज मंदिराच्या दिशेने येत होते. त्यावेळेला मंदिरामध्ये कोणीतरी तुकाराम महाराजांचा एक अभंग आळवत होता. महाराजांनी त्याला थांबवलं आणि म्हणाले की आता तुका म्हणे बस झालं, माका म्हणे तुझी स्वतःची अंतरंगाची प्रेरणा काय म्हणते ते तू रामाला सांग. अशा पद्धतीने श्री महाराजांनी किती भावोत्कट अभंग गायचा असतो याचं जणू काही शिक्षण हा सद्गुणच त्या व्यक्तीला सांगितला. श्री महाराज अनेकदा पहिलवानांच्या जवळून जात असताना ते करत असलेल्या व्यायामामध्ये त्यांना सुधार सांगायचे. अनेकदा श्री महाराज आपला पाय आखडला असल्यासारखा पहिलवानांना सांगायचे की अरे जरा उचलून बाजूला ठेवा बरं. आणि मग सगळे पहिलवान अनेक पद्धतीने प्रयत्न करूनही ते या संतांच्या असलेल्या या चरणाला बाजूला हटवू शकायचे नाहीत. जणू काही अंगदानेच हे चरण भूमीवरती रोवून ठेवले असावेत. असे हे संतांचे वेगवेगळे गुणधर्म जणू काही हे सद्गुणांची खाण त्यांच्या या वेगवेगळ्या प्रसंगांमधूनच आपल्याला दाखवत असतात. संतांचा एक अत्यंत महत्वाचा गुणधर्म गोस्वामीजी सांगू लागतात, पर दुःख दुःख सुख सुख देखे पर. त्यांना दुसऱ्याचे दुःख पाहून दुःख होते आणि दुसऱ्याचे सुख पाहून ते सुखी होतात. आम्हा सामान्यांच्या मध्ये एक दोष असा आहे की आमची नेमकी या उलट स्थिती असते. दुसऱ्याचं दुःख पाहिलं तर आम्ही कदाचित बोलणार नाही, परंतु मनामध्ये विचार नक्की करू की अनेक वेळेला त्याला सांगितलं परंतु तो ऐकत नाही, त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळालं, बरं झालं. संतांनी दुसऱ्याच्या कितीही जरी चुका झाल्या परंतु या चुकांच्या पायी जेव्हा जेव्हा त्या व्यक्तीला दुःख झालेलं आहे हे पाहिलं त्यावेळेला त्यांचं अंतःकरण देखील कळवळलेलं आहे. आणि दुसऱ्याचं सुख पाहून सुखी होणारे लोक या जगामध्ये मिळणं हे तसं फार कठीण आहे. पूर्ण उमललेला चंद्रमा पाहून भरतीची उधाण आलेले समुद्र हे विरळाच आहेत. अन्यथा या पूर्ण उमललेल्या चंद्रमाला पाहून अलिप्त किंवा स्तब्ध झालेले नद्या आणि सरोवरच आपल्याला बहुसंख्येने दिसत असतात. संतांना दुसऱ्याचा आनंद पाहून विशेष आनंद होतो आणि दुसऱ्याचं दुःख पाहून त्यांना विशेष दुःख होतं. ही कळवळ्याची जात आहे. आणि त्यामुळे श्री महाराज तुम्हा आम्हा प्रत्येकाला आपले का वाटतात? कारण की ते तुमच्या भावनेंशी तादात्म्य पावलेले असतात. ते तुमच्या हृदयस्थ आहेत. तुम्ही दुःखी आहात. तुम्हाला महाराजांच्या तसबिरीचा चेहरा देखील कोमेजल्यासारखा दिसतो. तुम्ही आनंदित आहात. महाराजांच्या चेहऱ्यावर देखील एक सुंदर स्मित हास्य आपल्याला या प्रसन्नतेमधून दिसून येतं. हे जणू काही प्रतिबिंब आहे, रिफ्लेक्शन आहे आपल्या वृत्तींचं, आपल्या आनंदाचं.
संतांची ही स्वाभाविक स्थिती. त्यामुळं प्रत्येकाला संत हा अगदी आपल्या जवळचा वाटतो आणि प्रत्येकाला संत हा आपल्या जवळचा वाटतो. परंतु संत कसे असतात? सम अभूत रिपु बिमद बिरागे. हा संतांचा एक विलक्षण गुणधर्म आहे की संत सर्वांमध्ये सर्वत्र सर्व काळ समान अंतरावरती असतात. त्यांच्या खूप कोणीतरी जवळ आहे देहाच्या आधाराने, समाधीच्या आधाराने, म्हणून संतांचं त्याच्यावरती विशेष प्रेम आहे. आणि एखादी व्यक्ती ही समाधीपासून खूप लांब आहे, संताच्या देह अस्तित्वापासून बऱ्याच अंतरावरती आहे, म्हणून ती संताच्या भावविश्वामधून दूर आहे. हे आम्हा जीवांचं अज्ञान आहे सज्जनो. आत्ताच आपल्या गोंदवल्याचा उत्सव झाला. काही मंडळींचे फोन आले की श्री महाराज आम्हाला विसरले का हो? यावर्षी आम्ही उत्सवाला येऊ शकलो नाही, इतके वर्ष आमचा उत्सव कधी चुकला नाही, आम्हाला फार मनाला त्रास होतोय. सज्जनो, संत तुम्हाला या विरह रूपी असलेल्या या एका भावनेतून आणखीन जवळ घेत असतात. बऱ्याचदा संलग्नतेमध्ये ही भावना आमची प्रदीप्त होईलच याची खात्री देता येत नाही, परंतु विरहामध्ये मात्र अनेकदा या संतांचा आठव आमच्या डोळ्यातून अश्रू गाळू लागतो. आमच्या भावनांना जणू काही इतकं सतेज करतो की आमचं सगळं भावविश्व श्री महाराजमय होऊन जातं. त्यामुळे तुम्ही देहाने संताच्या जवळ आहात की लांब आहात हा प्रश्न नाही. तुमच्या भावविश्वामध्ये श्री महाराज आहेत की नाही हे खरं तुमचं सान्निध्य आहे. आणि श्री महाराजांच्या दृष्टीने विचार केला तर ते नित्य तुमच्यापासून तेवढ्याच अंतरावरती आहेत, नित्य समान आहेत, समत्वाने तुम्हाला पाहतायत. संतांचा हा विशेष गुणधर्म आहे की त्यांच्या जवळ कोणी नाही आणि त्यांच्यापासून दूर देखील कोणी नाही. संतांचा आणखीन एक गुणधर्म गोस्वामीजी म्हणतात अभूत रिपू. त्यांच्या अंतःकरणात देखील कोणाच्या विषयी शत्रुत्व नसतं. बाह्य अंगाने कदाचित व्यवहाराच्या पातळीवरती आचरण करताना संत देखील एखाद्या व्यक्तीला रागवतील, त्याच्याशी वादावाद आपल्याला दिसून येईल, परंतु हे सगळं वरवरचं आचरण आपण श्री महाराजांच्या चरित्रात बघितलंच. अनेक प्रसंगांमध्ये श्री महाराजांचा हा राग गळ्याच्या वरती कसा आहे याचं दर्शन देखील आपल्याला झालं. सज्जनो, संत हे गळ्याच्या वरती राग कसा ठेवू शकतात बरं? याचं कारण एकच आहे की हे नीळकंठ हे सगळं हलाहल कंठापर्यंतच धारण करतात, कारण त्यांच्या कंठाशी त्यांनी नामाचा आधार घेतलेला असतो. आणि ज्याच्या कंठी नाम आहे त्याला या विषयाचं हलाहल कधीच चित्तामध्ये जाण्याची वेळ येत नाही. ज्याच्या चित्तामध्ये विषयाचं हलाहल गेलं नाही तो कधीच कोणाच्या विषयी शत्रुत्व करू शकत नाही. संत हे मदरहित आहेत, परम वैराग्यवान आहेत. आपण बघा, वेगवेगळ्या संतांची वेगवेगळ्या पद्धतीची चरित्र बघितली. कोणी प्रपंचामध्ये अत्यंत संपन्न आहे तर कोणी विपन्नतेमध्ये जगतोय. कोणाला राजगादीची सेवा मिळालेली आहे तर कोणी चंद्रमौळी झोपडीमध्ये राहत आहे. ज्याला जे जे काही म्हणून मिळालं, जो जो काही लौकिक मिळाला, याचा त्यांना कधीच मद झाला नाही. सज्जनो, एक वेळ गरिबीमध्ये मनुष्य हा मदरहित राहू शकतो, परंतु संपन्नतेमध्ये जनक राजासारखं मदरहित राहण्याची कला ही फार विरळ्या लोकांकडे असते. जशी एकनाथांचे सद्गुरू जनार्दन स्वामींना हा या दौलताबादच्या किल्ल्याची एवढी मोठी चाकरी मिळालेली आहे, एवढे नोकर चाकर आहेत, परंतु या जनार्दन स्वामींच्या हृदयामध्ये मदाचा आपल्याला लेश देखील सापडत नाही. त्यांच्यासारखाच त्यांचा शिष्य एकनाथ स्वामींचं देखील चरित्र आहे की जे प्रापंचिक संपन्नतेमध्ये आहेत, परंतु या संपन्नतेचा मद त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला कुठं कणभर देखील दिसून येत नाही. श्री महाराज देखील संपन्नतेचं आयुष्य जगले,
परंतु दुष्काळामध्ये गोरगरिबांना मदत करताना, आपली गोदामं उघडून देताना देखील त्यांचे हात कधी थांबले नाहीत. सज्जनो, संपन्नतेमध्ये मदरहित राहण्याचं हे संत चरित्र. आणि या उलट आमच्याकडे थोडासा पदाचा भाग आला, थोडासा पैसा अडका आला की आमचे पाय जमिनीवरून कसे उडू लागतात हे आपणच समाजामध्ये बघू शकतो. संत हे परम वैराग्यवान आहेत. ज्याप्रमाणे संपन्नतेमध्ये मदरहित असणं हे अवघड, त्याप्रमाणे विपन्नतेमध्ये वैराग्यवान राहणं हे अवघड आहे. तुकाराम महाराजांच्याकडं अन्न करत त्यांची पहिली पत्नी टाचा घासत जातीये. घरामध्ये मुलं बाळ बाबा काहीतरी खायला द्या म्हणून रडतायत, दररोज आक्रंतायत. आणि अशा वेळेला शिवाजी महाराज नजराणा पाठवतायत, मिठाई पाठवतायत. आणि तुकाराम महाराजांची मुलं त्या मिठाईने हरखून गेलेले आहेत, पत्नी देखील आनंदून गेली आहे. आपण जर अशा परिस्थितीमध्ये असतो तर आपण काय म्हणालो असतो? काय रामाची कृपा आहे, त्यालाच माझं दुःख बघवलं नाही म्हणून त्याने आम्हाला हे सगळं पाठवलं. परंतु जसे तुकाराम महाराज येतात आणि आपल्या घरामध्ये हे सगळं पाहतात, त्या क्षणी म्हणतात की अरे हे आपल्यासाठी नाही बरं पांडुरंगा, नको बरं आम्हाला या अशा संपन्नतेची स्वप्न दाखवू. आम्ही आपल्या मीठ भाकरीमध्ये आनंदी आहोत, तुझं गुणगान करत आहोत, बस आम्हाला ह्या पलीकडे काय हवंय. आणि मला या मुलांची आणि आवडीचं देखील विशेष कौतुक वाटतं की तुकाराम महाराजांशी प्रत्येक वेळेला वादावादी करणारी आवडी मात्र इथं निमूटपणे आपल्या गळ्यातला हार काढून पुन्हा त्या आलेल्या चाकरांकडे देतीये, आलेली सुंदर साडी परत देतीये. मुलं देखील हातामध्ये असलेले लाडू पुन्हा त्या मिठाईच्या झोळीमध्ये टाकून देत आहेत. सज्जनो, हे संत चरित्र आम्हाला मनाची केवढी निस्पृहता दाखवून जातं. त्यामुळं संपन्नतेमध्ये वैराग्यवान होता येणं हे त्या मानाने सोपं आहे, परंतु विपन्नतेमध्ये मात्र, दरिद्रतेमध्ये मात्र या वैराग्याची भूमिका या संतांनी निभावली. समर्थ आपल्या झोळीमध्ये आलेलं स्वराज्य शिवबाला परत देऊन टाकतायत. श्री महाराजांच्याकडे परभणीचा जमीनदार येतोय आणि आपली सगळी इस्टेट महाराजांना लिहून स्टॅम्प पेपरवरती सही करून देतोय की महाराज हे सगळं मी आपणास देऊ इच्छितोय. महाराज ते फक्त बघतात आणि परत जमीनदाराकडे देतात. म्हणतात की तू हे मला देतोयस, यामध्ये तुझ्या मनाचा फार मोठा व्यापक दृष्टिकोन आहे, परंतु हे मला देण्यासाठी या कागदपत्रांची गरज नाही. सर्व काही देण्यापेक्षा मला केवळ स्व देऊन टाक, म्हणजे मला सगळं मिळालं. आणि महाराज ही एवढी मोठी जहागिरी त्या व्यक्तीला परत देऊन टाकतात. सज्जनो, संतांचे परम वैराग्यवान चरित्र आमच्या अंतःकरणामधल्या या छोट्या छोट्या स्वार्थांना तिलांजली नाही का देऊ शकणार? त्यामुळे संत हे परम वैराग्यवान आहेत. संत लोभ, क्रोध, हर्ष आणि भय या सगळ्यांच्या पासून अलिप्त आहेत. त्याचा त्यांनी त्याग केलेला आहे. संतांना लोभ काय असणार, काय मिळवायचे त्यांना या जगाकडून? संत क्रोध कुणावरती करणार? संत कुठल्या गोष्टीचा हर्ष करणार? संत कुठली गोष्ट होऊ नये याचा भय आपल्या हृदयामध्ये ठेवणार. अहम ब्रह्मास्मी हा एकदा बोध झाला की आपल्याशिवाय या विश्वामध्ये आहे तरी कोण? ही या संतांच्या हृदयाची अवस्था. आणि त्यामुळं संत हे या सगळ्या आमच्या असलेल्या भावभावनांपासून अलिप्त आहेत. संत ज्या या आनंदाच्या स्थितीमध्ये जगतात, तो आनंद केवळ प्रभू रामचंद्रच जाणतात, परंतु त्यांचं मन देखील त्यांच्या या स्थितीचं वर्णन करू शकत नाही. या त्रिगुणांना जणू काही त्यांच्या हृदयामध्ये प्रवेशच मिळत नाही. असं हे संत हृदय. गोस्वामीजी म्हणतात की संतांचं चित्त कसं आहे? कोमल चित्त दिनन परदाया. अत्यंत ज्यांचं चित्त कोमल आहे. श्री महाराज म्हणायचे ना की व्यावहारिक दृष्ट्या माझ्यात केवळ एकच दोष आहे की मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. जिथं एखाद्या मनुष्याला दुसऱ्याचं दुःख पाहून आनंद होतो, त्याच्या चित्ताची अवस्था एखाद्या खडकासारखी असेल
तर श्री महाराज रूपी या संतांचं चित्त जे दुसऱ्याच्या दुःखाने द्रवित होतं, ते चित्त परम कोमल आहे. कशाची उपमा द्यावी त्याला? उत्तरकांडामध्येच एक चौपाई आहे की संतांचं चित्त हे एखाद्या लोण्याप्रमाणे आहे असं म्हटलं तर कवीला अजूनही संत चित्ताचे गुणधर्म कळालेच नाहीत. कारण की लोणी जेव्हा स्वतःला उष्णता लागते तेव्हा वितळतं. आपण बघा ना, लोणी कडवायला टाकतो तेव्हा त्याला उष्णता लागते तेव्हाच ते वितळतं. परंतु संतांचं चित्त हे लोण्यापेक्षा देखील नवनीत, नवण्यापेक्षा देखील कोमल आहे. याचं कारण दुसऱ्याला पीडा होतीये, दुसऱ्याला दाह होतोय आणि ते पाहून संतरूपी हे नवनीत, संतरूपी हे लोणी वितळू लागतं. त्यामुळं संतांचं चित्त हे परम कोमल आहे. त्याला या लौकिक जगात कशाची उपमा द्यायची आपण? श्री महाराज म्हणायचे की मला केवळ एका आईचं हृदय या व्यावहारिक पातळीवरती कळू शकतं. असे हे संत दीनांवरती दया करणारे असतात. दीनांचं शोषण करणारे साम्राज्यशाही या जगामध्ये अनंत आले आणि गेले, परंतु या इतिहासाच्या काळामध्ये ते कुठंतरी लुप्त होऊन गेले. त्यांचं नाव देखील कुठं नोंदण्यात आलं नाही. आणि जरी अशा काही स्मृती राहिल्या असल्या तरी त्या व्यक्तीचं नाव घेताच घृणा, संताप हेच आमच्या चित्तामध्ये येतं. याचं कारण त्यांनी या दीनांचं शोषण करण्याच्या पलीकडं दुसरं कुठलंही कार्यच केलं नाही. परंतु या जगाच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी तेच नाव नोंदून ठेवू शकतात ज्यांनी या जनता जनार्दनाची, या दीन जनता जनार्दनांची सेवा केली. दीनांवरती दया करणारे, मन वचन कर्माने निष्कपट भावनेने भक्ती करणारे असे हे संत. संतांच्या भक्तीची व्याख्या फार व्यापक आहे सज्जनो. मी आपणास सांगितलं ना की संतांचा देव हा केवळ देवघरापुरता मर्यादित नाही, मंदिरापुरता मर्यादित नाही. संतांसाठी हे समस्त विश्व हेच देवघर होतं आणि त्यामध्ये असणारे तुम्ही आम्ही सर्वजण हेच संतांचे चालते बोलते देव असतात. त्यांची सेवा करणं, त्यांचं दुःख दूर करणं, त्यांना सन्मार्ग दावणं, त्यांना भगवत सन्मुख करणं हीच संतांची असलेली भक्तीची व्याख्या. आणि त्यामध्ये स्वतःसाठी काहीही न मागण्याची स्थिती, अशी ही निष्कपट विशुद्ध भक्ती हे संत नित्य आचरून दाखवत असतात. भक्ती ही आकाशासारखी आहे. भक्ती ही केवळ कर्मांच्या आधाराने मोजता येत नाही. भक्ती ही केवळ तुम्ही करत असलेल्या या नित्य उपासनांच्या आधाराने मोजता येऊ शकत नाही. भक्ती ही 24/7 तुमच्या हृदयामध्ये वास करावी लागते. आणि त्यासाठी या जनता जनार्दनाला देव जाणून त्यांची सेवा निष्कपट भावनेने करतो तो संत हेच त्याचं देवघर. संत हे आल्या गेलेल्या प्रत्येकाला सन्मान देतात, प्रत्येकाशी अत्यंत आदराने प्रेमाने बोलतात. परंतु स्वतः मात्र कधीच सन्मान घेण्यासाठी उत्सुक नाहीत, अत्यंत मानरहित अशी त्यांची स्थिती असते. श्री महाराज म्हणायचे ना की मला व्यासपीठावरती बसून व्याख्यानं ऐकणं आणि देणं याचा प्रचंड कंटाळा आहे. संतांचं व्यासपीठ तर चालतं बोलतंय, सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. ना त्याला कुठला हार तुरा हवा, ना कुठला मान सन्मान. असे हे मानरहित संत प्रत्येकाला मात्र प्रचंड प्रेम आदर देत असतात. कौतुक करावं ते संतांनी करावं. त्यांचा हा सन्मान, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची कृत्रिमता नाही. अशा पद्धतीने आलेल्या व्यक्तीचं जणू काही ते हृदय जिंकून टाकत असतात. प्रभू रामचंद्र म्हणतात की असे संत भरता मी कसे सांगू रे तुला. हे असे संत मला माझ्या प्राणासमान प्रिय आहेत. प्रभू रामचंद्र कुठल्या गुणांवरती भाळतात हे जणू काही ते आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे सज्जनो, जर रामाचं प्रेम प्राप्त करायचं असेल तर आपण रामाकडं हे प्रेम मागावंच आणि त्यासाठी बिंबामध्ये बदल करावा. तुम्ही निष्कपट भावनेने जनता जनार्दनाची सेवा करा.
तुम्ही मानरहित व्हा. तुम्ही आल्या गेलेल्याशी प्रेमाने, सन्मानाने, आदराने संवाद करा. तुम्ही आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये तो भगवंत पहा. तुम्ही तुमचं हृदय हे नित्य दुसऱ्याच्या दुःखाने द्रवित होतंय की नाही याचं परीक्षण करा. तुम्ही तुमचं आचरण शील आणि सद्गुणांनी परिपूर्ण करा. अशा पद्धतीने जसं जसं या बिंबामध्ये बदल घडत जातो, जणू काही रामरायाचं प्रतिबिंब हे हृदयामध्ये वास करू लागतं आणि या संतांवरती आपल्या प्राणाप्रमाणे प्रेम करू लागतं. सज्जनो, अजूनही 2 चौपाया संत लक्षणाच्या बाकी आहेत. त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथाप्रवाहामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.